मेधा सुक्तम बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेसाठीचे वैदिक साधन। मेधा सुक्तम हे यजुर्वेदामधील एक स्तोत्र आहे, पण मेधेचा बुद्धी, अंतर्दृष्टी आणि मानसिक तेजस्विता यांचा पुसट साच पण सतत नाद ऋग्वेदामध्येही ऐकू येतो। प्राचीन काळी योद्धे फक्त शस्त्र नाही तर मनही धारदार करत, युद्धाच्या आधी ते मेधा सुक्तम पठण करत वरासाठी नव्हे तर अचूकतेसाठी, स्पष्टतेसाठी आणि अंतर्गत स्थैर्यासाठी। आजची युद्धे तलवारींनी लढली जात नाहीत, ती शांततेत घडतात, वर्गखोल्यांमध्ये, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांवर, अस्वस्थ मनाच्या आत। पण गरज तीच आहे, स्पष्टता, स्मरणशक्ती आणि नियंत्रण। आणि इथेच हे सुक्त आजही प्रभाव टाकतं। यामधील सर्वात प्रभावी आव्हानांपैकी काही ओळी। इंद्र मला मेधा देव, मनाची धारदार स्पष्टता। कोणीतरी दूरवरचा देव नव्हे तर अचानक येणारी ती टोकदार झलक जी गोंधळातून मार्ग शोधते। सरस्वती विचारांची नदी, ती माझ्यामध्ये मेधारूपाने वहावी। फक्त शब्द नाही, ती शांत नाळ आहे जी विखुरलेले विचार एका अर्थपूर्ण धाग्यात गुंफते। कमलमाळा परिधान केलेल्या अश्विनी कुमारांनी माझ्या बुद्धीला आधार द्यावा। ते संतुलन देतात, जे दबावाच्या क्षणी स्थैर्य देतं। जे विद्यार्थी हे सूक्त नियमित ऐकतात किंवा पठण करतात त्यांना अधिक तीव्र लक्ष, स्थिर स्मरणशक्ती आणि शांत मन जाणवू लागतं, विशेषतः तणावाच्या क्षणी। या ओळी लहान आहेत आणि त्या वारंवार येतात, हे योगायोग नाही। या ओळी अशा प्रकारे रचलेल्या आहेत की त्या मनात राहाव्यात, लयीतून, ध्वनीतून। हे पठण स्वतः एक प्रशिक्षण ठरतं। काळानुसार जे पुन्हा पुन्हा याकडे परततात ते सूक्ष्म बदल जाणवतात। विचारांमध्ये स्पष्टता, लक्षात स्थैर्य, कधी काळी गोंगाट वाटणाऱ्या क्षणांत थोडी अधिक शांतता। संस्कृत यायला हवी असं नाही, हे का काम करतं हे समजावून सांगायला हवं असंही नाही। शब्द समजावतात, पण ध्वनी ध्वनी रूपांतर करतो। जिथे अर्थ थांबतो तिथे ध्वनी चालू राहतो, शांतपणे खोलवर। मेधा आवाजात येत नाही, ती शांततेत स्थिर होते, ती निशब्दतेत रुजते आणि टिकते। आता मेधा सुक्ताच्या ओळी बोलू दे, फक्त तुमच्या विचारांशी नव्हे तर त्यामागे असलेल्या अवकाशाशीही। मेधा देवी जुषमाणा न आगात् विश्वाचे भद्रा सुमनस्य माना त्वया जुष्टानुदमाना दुरुक्तान् बृहद्वदेम विदते सुवीराः त्वया जुष्ट ऋषिर्भवति देवि त्वया ब्रह्मा गतश्रीरुतत्वया त्वया जुष्टश्चित्रं विन्दते वसुसानो जुषस्व द्रविणो न मेधे।